तेलंगणातील सीतापुरम इथून जळगावला लग्नासाठी येत असलेलं एक दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झालंय। खामगाव ते मलकापूर दरम्यान असलेल्या वडनेर भोलजी परिसरामध्ये त्यांचं अखेरचं लोकेशन आढळलंय। दाम्पत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। तर जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम इथं एका खासगी सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत आहेत। ते पत्नी नम्रतासह त्यांच्या स्वतःच्या कार क्रमांक MH13 BN 8583 यानं जळगाव खान्देश जिल्ह्यातील पाचोरा इथं लग्न सोहळ्यासाठी जाण्यासाठी निघालेले होते। वडनेर गावाजवळून हे दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केली। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी संजय महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, नेमकं काय घडलेलं आहे आणि पोलिसांकडून कशा पद्धतीने तपास सुरू आहे? नक्कीच तेलंगणा राज्यात हे दाम्पत्य राहत होतं, तिथे नोकरीनिमित्त राहत होतं। मूळचे हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आहेत। पाटील दाम्पत्य हे एका लग्न सोहळ्यासाठी तेलंगणातील एका शहरातून पाचोऱ्यासाठी निघाले होते आणि दरम्यान खामगाव ते मलकापूर दरम्यान वडनेर भोलजी या परिसरात ते आल्यानंतर अचानक ते रहस्यमयरित्या कारसह बेपत्ता झाले। त्यांच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात ही तक्रार दिलेली आहे। पोलिसांसमोर आता या दाम्पत्याला शोधण्याचं मोठं आव्हान आहे। खरं तर हे दाम्पत्य ज्या मार्गाने आलं त्या मार्गातील सर्व CCTV पोलिसांनी शोधले आहेत। तर त्यांचं शेवटचं लोकेशन हे मलकापूर नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या ठिकाणी सापडलं आणि या ठिकाणावरूनच ते कारसह दाम्पत्य गायब झालेलं आहे। पोलिसांसमोर आता या दाम्पत्याला शोधण्याचं मोठं आव्हान आहे। अगदी, त्यामुळे या संदर्भामध्ये आता नेमक्या काय अपडेट मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।